स्क्रीन सगळ्यांना दिसते? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. Yes, ma'am. ma'am. Here I am sharing some assignment questions. आता हे काही असाइनमेंट क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि सॉल्व्ह करून मला तुम्ही तुमचा PDF टेलिग्रामला सेंड करायचे. ठीक आहे. प्रत्येकाने क्वेश्चन्स लिहून घ्यायचे. मी हा क्वेश्चन पेपर परत एकदा तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर टाकते. मग ती लिंक शेअर करते. ती लिंक शेअर केल्यानंतर तुम्हाला तो क्वेश्चन पेपर दिसेल आणि त्या क्वेश्चन पेपर घेऊन तुम्ही तो सॉल्व्ह करायचा आहे. 3 तासाची टेस्ट असेल. ॲक्च्युली हे 2 तासामध्ये होऊन जाते सगळं. 2 तास पण लागणार नाही त्याला. मग हे असाइनमेंट क्वेश्चन्स आहेत हे सगळे सॉल्व्ह करायचे आहेत आणि याच टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला ISC फर्स्टमध्ये असणार आहेत. आणि उद्या आपली एक टेस्ट असेल. उद्या क्वेश्चन पेपर देते मी. तशी आता हे जसं तुम्हाला फॉर्मॅट दिलंय याच पद्धतीमध्ये काही MCQs याच्यामध्ये ॲड असतील. तसा एक क्लास टेस्ट म्हणून पहिल्या चॅप्टरवर जो आपला चॅप्टर संपलेला आहे त्या चॅप्टरवर आपण टेस्ट घेणार आहे आणि ती टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे. सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन समजले? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. हे टोटल 10 क्वेश्चन्स आहेत ह्याच्यामध्ये. फर्स्ट ह्याच्यामध्ये नॉर्मल फॉर्म आपण इन्क्लूड केलाय. त्याच्यानंतर ट्रिवियल सोल्युशन, नॉन ट्रिवियल सोल्युशन, युनिक सोल्युशन, नॉन इन्फायनाइटली मेनी सोल्युशन, लिनियर डिपेंडन्स, इंडिपेंडन्स, आयगन व्हॅल्यू, आयगन व्हेक्टर, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, कॅली हॅमिल्टन थेरम. हे सगळं टोटल पार्ट आपला जो चॅप्टरमध्ये शिकलाय आपण तो सगळा पार्ट ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलाय. ओके. आफ्टर दॅट वी आर मुव्हिंग टुवर्ड्स आवर रिव्हिजन. कुठेपर्यंत आपण रिव्हिजन केलेलं आहे सांगा आता. लास्ट ह्याच्यामध्ये काय रिव्हिजन केलं आपण? येस. रिव्हिजन काय केलं आपण लास्ट ह्याच्यामध्ये? आठवतंय कुठेपर्यंत आपण लिनियर डिपेंडन्स, इंडिपेंडन्स घेतलं होतं का? येस प्लीज. होमोजिनियस इक्वेशन, नॉन होमोजिनियस इक्वेशन पण सॉल्व्ह केले होते आपण. ते पण रिपिटेशन घेतलं होतं. बरोबर आहे ना? मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता त्या नॉन होमोजिनियस मधले लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या. ओके. सो हिअर आय एम टेकिंग दॅट क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा and mu for which 2x plus 3y plus 5z is equal to 9. Second, I am taking that 7x minus 3y plus 2z is equal to 8. And last question is, that last equation is 2x plus 3y plus lambda z is equal to, I am taking that here, mu. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला लॅम्बडा आणि म्यूचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. हे कोणत्या टाईपचं इक्वेशन आहे? सिस्टम ऑफ इक्वेशन कोणत्या टाईपचं आहे हे? Non homogeneous. नॉन होमोजिनियस. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल हाऊ टू राईट दॅट इक्वेशन? पहिल्यांदा इक्वेशन कसं लिहितो आपण? कोणत्या फॉर्म मध्ये लिहितोय? X equal to B. येस. AX इज इक्वल टू B च्या फॉर्म मध्ये लिहितोय. बरोबर आहे. आता ए काय आपला इथं काही इंटरचेंज करू नका. आहे तसेच इक्वेशन्स आपण रोच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. सो हिअर इट इज 2, 3, 5. Second, 7 minus 3, 2. And third row with element 2, 3, lambda. Okay. इथे काय असेल तुमचे एक्स वाय झेड. इट इज एक्स वाय अँड झेड विच इज इक्वल टू
इथं काय येतं आपल्या इथं 9 8 म्यू. मग पहिलं ट्रान्सफॉर्मेशन कोणतं असेल सांगा आता इथं. विच R3 minus ट्रान्सफॉर्मेशन वी आर R1. टेकिंग हिअर? R3 minus R1. Yes, we are taking it as R3 minus R1. ओके. मग आता इथं आपण काय करतोय? पहिला 2 3 5. सेकंड 7 minus 3 2. त्याच्यानंतर 2 minus 2 0. 3 minus 3 0. Lambda minus Minus 5. five. Yes, it is lambda minus 5. Next, here it is the matrix of unknowns x, y and z. Z. Yes, equal to constant काय असेल आता आपल्या इथले चेंज झालेले 9 8 9 minus 8 and mu minus minus 9. ओके. हा झाला असा मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असेल आता? नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. मग आता नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन करताना आपल्याला बघा तिथं काय फर्स्ट रो मध्ये 2 आहे, सेकंड रो मध्ये 7 आहे. मग आपण इक्वल करू शकतो का त्याला? R1 into इक्वेशन मध्ये 7. येस, R1 into 7 and R1 R2 into into 2. R1 R2 into 2. 7 and R2 into 2. 2. येस. इथं काय असेल आता 14 21 35. 35. Second 14 minus 21 Minus here 6. it is Plus 4. R2 into 2 आहे ना 7 इथे 6 येतं. Minus 6. Yes, Minus इथे 6 6 plus येतं. 4. एकच मिनिट इथं इरेज करूया इथे. काय असेल -6. त्याच्यानंतर 2 into 2 4 ना 4च ना 0 0 लॅम्बडा -5. ओके. त्याच्यानंतर इथं एक्स वाय झेड तसेच राहतील आपल्या इथं. X, Y, Z. येस, एक्स वाय झेड इज इक्वल टू 63 16 3 16 16 mu म्यू minus 9. -9. 9. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन काय असेल आपलं आता? R2 minus next. R1. R2 minus R1. Yes, R2 minus R1. So by using that 14 21 35 त्याच्यानंतर 0 -6 minus Minus 21 27. it is minus Minus 27. 27. त्याच्यानंतर 4 minus 35 Minus 31. Minus 31. minus 31 आणि लास्ट रो आहे आपला 0 0 लॅम्बडा -5. ओके. आता याच्यानंतर आपलं ट्रान्सफॉर्मेशन आपण अप्लिकेबल नाही आहेत. तर एक्स वाय झेड इज इक्वल टू इथे काय आहेत आपले 63 63 16 minus minus 63 47. minus 47 आणि म्यू Mu minus minus 9. Mu minus 9. ओके. याच्यानंतर अप्लिकेबल आहे का पुढं काही? पुढे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन करू शकतोय का? R1 divided by 7. येस, पहिल्यांदा R1 फक्त divided आपण ते by ट्रान्सफॉर्मेशन R1 करूया तिथं. जस्ट वी आर टेकिंग दॅट R1 by 7. ठीक आहे. R1 by 7 केलं म्हणजे आपल्याला परत तिथे काय मिळेल 2 3 3. 5. 5. सेकंड 0 minus 27 minus Minus 31 31. 0 0 लॅम्बडा -5. त्याच्यानंतर एक्स वाय झेड इज इक्वल टू 9 minus 47
and mu minus 9. ठीक आहे. मग after this, whether it is possible to apply any row transformation? No, पॉसिबल आहे ma'am. का? नाहीये. ओके, कारण आपण इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तर यूज करतच नाहीये. हा झाला आपला रो इक्विलॉन फॉर्म. हा इथला आहे रो इक्विलॉन फॉर्म झाला आपला. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो कन्सिडर लॅम्बडा minus 5 is equal to 0. That is lambda is equal to 5. And second है mu minus 9 equal to 0. That is mu is equal to 9. ठीक आहे. मग आता कंडिशन्स कोणते कोणते घेतोय आपण? रँक फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे. रँक फाइंड आउट करायचे आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टंट आहेत की नाहीये हे चेक करायचे. जर कन्सिस्टंट असतील तर युनिक सोल्युशन असेल की इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असेल ते चेक करायचे. आता पहिली कंडिशन, येस, इफ lambda is equal to 5, लॅम्बडा mu इज is इक्वल not टू equal to 5, 9. म्यू इज नॉट इक्वल टू 9. ठीक आहे. मग आता लॅम्बडा इज इक्वल टू 5 पुट केलं तर आपण रँक ऑफ ए काय मिळतं? रँक ऑफ ए काय मिळेल? Rank of A 2. म्हणजे या ठिकाणी लॅम्बडा इज इक्वल टू 5, 5 minus 5 0. त्याच्यानंतर नेक्स्ट रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी. रँक ऑफ ए बी काय मिळेल सांगा? 3. 3. 3. मग आता काय सांगा इथं? रँक ऑफ ए Inconsistent solution. इज लेस दॅन रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी. Therefore, system is inconsistent. Inconsistent. Yes, it is inconsistent and no solution. हे झालं आपलं इथं. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय असणार सांगा आता? सेकंड कंडिशन कोणते घेणार तुम्ही? Mu equal to 9. येस, म्यू इज इक्वल टू 9 and lambda is equal to 5 ना? Lambda is not equal to 5. Lambda is not equal to 5. ओके, सेकंड आपण Mu is आता equal हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो फर्स्ट वी आर टेकिंग दॅट. या ठिकाणी मी घेतलं सेकंड कंडिशन घेतोय. इफ लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5 अँड म्यू मे हॅव एनी व्हॅल्यू. म्यूची व्हॅल्यू कोणती पण घेऊ शकताय. आयदर लॅम्बडा म्यू इज इक्वल टू 9 घेतलं तरी पण चालेल तिथं. ठीक आहे, म्यू इज इक्वल टू 9. ओके, मग आता इथं बघा रँक मध्ये काय येतं? रँक ऑफ ए काय येतं सांगा मला आता आधी. 3. रँक ऑफ ए इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स काय येईल सांगा? 3. 2. 2 कसं येईल? 2 नाही येणार. नो, इट्स नॉट 2, इट विल बी 3 अगेन. इट विल बी 3 कारण इथे तुम्ही लॅम्बडाची व्हॅल्यू 5 नाहीये आणि हे दोन्ही कंबाईन लिहिताय तुम्ही. हा मॅट्रिक्स म्हणजे हा मॅट्रिक्स ए, इथला मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स कंबाईन लिहिताय. मग तिथं खालचा एक रो हा नॉन झिरो एलिमेंटच असणार आहे. त्यामुळं रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ऑल्सो 3. 3. लक्षात येतं ना? इट विल बी Yes. 3. सो हियर आर इज इक्वल टू एन आला, बरोबर आहे. रँक इज 3. Rank is 3 and number of unknowns are also 3, means R is equal to n. इथे काय असणार आहे? System have System is consistent. consistent आहेच ते. Unique solution. Yes, unique solution. System is consistent and it is unique solution. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? थर्ड काय असणार आहे? If हां lambda is equal to 5 and mu is equal to 9. lambda is equal to 5 and mu also Mu equal to 9. हा, मग आता याच्यामध्ये रँक ऑफ ए काय असेल सांगा? रँक ऑफ ए इज इक्वल टू 2. रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी 2. दॅट इज ऑल्सो 2. बरोबर आहे, म्हणजे इथं रँक आला 2 म्हणजे कन्सिस्टन्सी आहे तिथं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण काय म्हणू शकतोय? आर इज इक्वल टू 2. R equal to नंबर n. ऑफ अननोन्स किती आहेत?
3. Number of unknowns are 3. Therefore, R is less than n. less than म्हणजे n. काय असणार The इथं? solution has infinite. Yes. Infinite The system solutions. have infinite number of solutions. Understood? हे समजलं? या टाइपचे एक्झाम्पल्स मी असाइनमेंट क्वेश्चन मध्ये पण दिलेले आहे. त्याच्यानंतर आता आपला आयएससी असणार आहे, आयएससी मध्ये पण असणार आहे. त्याच्यानंतर आपलं जे काही टेस्ट असेल उद्या, क्लास टेस्ट असेल, क्वेश्चन पेपर देते मी. क्वेश्चन पेपर व्यवस्थित ऑनेस्टली सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक टाइप झाला. पुढचं काय असणार आहे? तर पुढचं आपण काय शिकलो ह्याच्यानंतर? येस, विच टाइप वी हॅव लर्न? काय शिकलोय आपण याच्यानंतर? येस प्लीज. येस, लिनियरली इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट. पुढचा जो पार्ट आहे याच्यामधला, या चॅप्टर मधला, लिनियर डिपेंडेंट अँड इंडिपेंडेंट. ठीक आहे. आता लिनियरली डिपेंडेंट कधी म्हणतोय आपण? Suppose we have that matrix equation k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to 0. ठीक आहे. हे झालं. मग आता हे इक्वेशन घेतलेलं आहे आपण, हे मॅट्रिक्स इक्वेशन आहे. ठीक आहे. मग ह्या मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये दिलेले जे व्हेक्टर्स आहेत x1 x2 x3, these are the linearly dependent or independent. When we can say it is that vectors are dependent and vectors are independent? What is the condition? कधी म्हणतोय आपण? दिलेलं जे काही इक्वेशन आहे त्याच्यामध्ये x1 x2 x3 ह्या व्हेक्टर्स आहेत आणि k1 k2 k3 हे स्केलर्स आहेत. ओके. मग आता x1 x2 x3 हे लिनियरली, हे जे व्हेक्टर्स आहेत हे लिनियरली डिपेंडेंट किंवा इंडिपेंडेंट हे कधी असतात? हे कधी म्हणतो आपण? R is less than n लिनियर डिपेंडेंट असतात आणि R is equals to n independent. नाही, तर आर इज इक्वलचा प्रश्नच येत नाही ना. आर चा प्रश्न कुठे येतोय? जर k1 k2 k3, येस, k1 k2 and k3 ऑल आर झिरो, सगळे झिरो असतील, इंडिपेंडेंट. तर आपण काय म्हणतोय? इंडिपेंडेंट. येस. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय आपली? K1, K2, K3 is not equal. Yes. It is independent. K1 एक तरी कोणता K1, आता K2 तुमचा 0 असलं तरी चालेल, K3 सुद्धा तुमचा 0 असेल चालेल, but at least one scalar is not equal to 0, then vectors are linearly dependent. Yes. Dependent म्हटल्यानंतर आपल्याला सोल्युशन मिळतात तिथं, बरोबर आहे. इंडिपेंडेंट म्हटल्यानंतर आपल्याला काहीच मिळत नाही. K1 K2 K3 0 आलं की व्हेक्टर्स आर लिनियरली इंडिपेंडेंट म्हणतो आणि पुढे आपण काही सॉल्व्ह करायची गरजच नाही, कारण डायरेक्टली आपल्या सगळ्या व्हॅल्यू 0 मिळाल्या असतात. पण इन केस ऑफ K1 is not equal to 0, maybe K2 is equal to 0 and K3 is equal to 0, then vectors are linearly dependent and it has a solution. Okay. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आणखीन काही म्हणू शकतोय का? आता जर सपोज आपल्याला इक्वेशन्स, ते व्हेक्टर्स जे आहेत ते डिपेंडंट व्हेक्टर्स मिळाले, तर त्याच्यानंतर आपण काय करतोय? त्या ठिकाणी दिलेल्या व्हेक्टर्स मधला रिलेशन फाइंड आउट करतोय, and that is called as linear combination. That is called as a linear combination between any vectors. याला काय म्हणतो? लिनियर कॉम्बिनेशन. आणि आपण कसं प्रूव्ह करतो तो? सपोज x3 is equal to kx2 plus lx1, या टाइपचे जे कॉम्बिनेशन असतं त्याला काय म्हणतोय? लिनियर कॉम्बिनेशन. दॅट इज द रिलेशन बिटवीन गिवन 3 व्हेक्टर्स, गिवन 4 व्हेक्टर्स, व्हॉट एव्हर दॅट इज देअर. ठीक आहे. हे झालं लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट. याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघितलं? नेक्स्ट पार्ट
What was the next part? Characteristic Characteristic equation. Characteristic equation. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनच्या अगोदर काय बघितलंय का आपण? नाही ना? नाही. येस No, ma'am. येस. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कधी असतं सांगा? कोणत्या इक्वेशनला आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणतोय? पहिल्यांदा A कॅरेक्टरिस्टिक minus अगोदर काय lambda I करतोय? equal to Just we are taking that characteristic matrix. First we are taking that characteristic matrix. Tell me that. determinant A minus lambda A I. minus Yes. lambda I equal to 0. Matrix of A minus lambda I. This is called as a characteristic matrix. ठीक आहे. त्याच्यानंतर next characteristic equation. Characteristic equation. Determinant of A minus lambda I equal Whenever we are taking that determinant of A minus lambda I is equal to 0. त्याला इक्वेट टू 0 करतो. मग त्यावेळेस त्याला काय म्हणतोय आपण? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आणि हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करतोय, एक्सपांड करतोय. हे जे काही डिटर्मिनंट आहे ते डिटर्मिनंट आपण एक्सपांड करतो. कसे एक्सपांड करतो? या ठिकाणी कोणता रूल आपण अप्लाय करतोय? Which rule we are applying that? Yes, expansion rule. What is that expansion rule? Lambda minus lambda square. Yes, very good. Very good. Keep it up. Lambda cube minus lambda square S1 lambda square. yes plus just 2 lambda lambda minus determinant of A Determinant of is A equal to equal to 0. Okay, this is called as a expansion rule and this is called as a expansion equation. मग याच्यामध्ये S1 कॅल्क्युलेट करतोय आपण. S1 is equal to what is S1? A1 1 plus Yes, sum of 1 plus B2 plus C2. Sum of diagonal yes, sum of diagonal Diagonal element. elements. Okay, then S2 काय असणार आहे? S2 आपला minor of A1. Minor of diagonal element. Yes, Minor yes, of minor of diagonal diagonal elements. All diagonal elements. 1, 2, 3, whatever the diagonal elements are there, we are taking that minus. Then determinant of A. That we can find easily. प्रत्येकाला determinant find out करता येतं का? Yes, ma'am. Yes. ma'am. आपल्याला प्रत्येकाला determinant find out करता येतं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्या ज्या व्हॅल्यू मिळतात हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो. मग याच्यामध्ये आपल्याला लॅम्बडाचे व्हॅल्यू मिळतात. लॅम्बडा इज इक्वल टू सपोज आपल्याला इथं लॅम्बडा 1, लॅम्बडा 2 आणि लॅम्बडा 3 असे 3 टर्म्स मिळाले, 3 व्हॅल्यूज मिळाले. तर यांना काय म्हणतोय आपण? These are the eigenvalues or याला अजून काय म्हणतोय आपण? प्रॉपर व्हॅल्यूज. Eigen. येस, प्रॉपर व्हॅल्यूज किंवा यालाच काय म्हणतोय अजून आपण? लॅटेंट रूट्स. लॅटेंट रूट्स किंवा कॅरेक्टरिस्टिक रूट्स सुद्धा म्हणू शकतोय आपण. मग ह्या व्हॅल्यूज यूज करतोय आपण. आयगन व्हॅल्यूज लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3. सपोज ह्या 3 व्हॅल्यूज आता या ठिकाणी बघा एखादा क्वेश्चन MCQ असा तयार होतोय. इफ लॅम्बडा 1, लॅम्बडा 2 अँड लॅम्बडा 3 are eigenvalues of A, matrix A, then what are the eigenvalues of A inverse? 1 upon lambda 1 Yes. 1 upon lambda. Correct. म्हणजे आता A इन्व्हर्सच्या आयगन व्हॅल्यूज काय मिळतील तुम्हाला? 1 upon lambda 1 upon 1, lambda 1. 1 upon lambda 2, 1 upon Lambda 3. These are the eigenvalues of that A inverse. आता इथे बघा, suppose the eigenvalues of A are 1, 2, 3. Suppose just we are taking, I am taking some values there. 1, 2, 3 ह्या व्हॅल्यूज आहेत eigenvalues A च्या, मॅट्रिक्स A च्या. तर A स्क्वेअर चे eigenvalues काय असतील? 149 It is 1, 4 6 4, square. 9 Yes, 9. it is 9. 149. आता हे आता मी क्वेश्चन जसे विचारलेत ना,
ह्याच टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारले जातात. पहिले एक आपण आयगन व्हॅल्यूजला काय म्हणतोय, परत लॅम्डा 1, लॅम्डा 2, लॅम्डा 3 हे एक्झॅक्टली काय आहेत, दॅट आर दी आयगन व्हॅल्यूज. सपोज आयगन व्हॅल्यूज ऑफ ए आर लॅम्डा 1, लॅम्डा 2, लॅम्डा 3, देन द आयगन व्हॅल्यूज ऑफ ए इनवर्स डॅश डॅश. इफ आयगन व्हॅल्यूज आर 1, 2, 3, देन आयगन व्हॅल्यूज ऑफ ए स्क्वेअर आर डॅश डॅश. म्हणजे असे आपल्याला क्वेश्चन्स एमसीक्यू मध्ये विचारले जातात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. याच्यानंतर लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, शेवटचा पार्ट काय येतो? कॅली हॅमिल्टन थेरम. लास्ट कॅली हॅमिल्टन. थेरम. कॅली हॅमिल्टन. खाली हॅमिल्टन थेरम. येस, कॅली हॅमिल्टन थेरम. ठीक आहे, मग आता याची स्टेटमेंट काय असणार आहे? कॅली हॅमिल्टन थेरमची स्टेटमेंट काय? Every characteristic equation satisfied by matrix itself. Yes, every characteristic equation satisfies by Matrix Matrix itself. satisfies by matrix itself. This is the statement. Matrix itself. Okay. मग आता या ठिकाणी हे स्टेटमेंट यूज करून आपण काय करतोय, ऍक्च्युअल आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचं जे काही एक्सपान्शन रूल आहे तो आपण यूज करतोय. लॅम्डा क्यूब मायनस लॅम्बडा क्यूब S1 S1 लॅम्डा लॅम्बडा स्क्वेअर स्क्वेअर प्लस S2 लॅम्डा लॅम्बडा मायनस मायनस डिटर्मिनंट ऑफ A Determinant of A. इज इक्वल टू 0. मग या इक्वेशन मध्ये आपण लॅम्बडा रिप्लेस करतोय, बरोबर आहे, लॅम्बडा रिप्लेस करतोय आपण. ए. ठीक आहे, तर त्या ठिकाणी लॅम्बडा क्यूब रिप्लेस करतोय कशाने? ए नी. सो हिअर इट विल बी A. ए क्यूब Cube. मायनस Minus S1 A S1 स्क्वेअर A स्क्वेअर प्लस plus S2 S2A. A मायनस Determinant. I इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट इथं काय असतं, ऍक्च्युअल डिटर्मिनंट इंटू आय असतं. सो इट इज आय इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग आता हे इक्वेशन यूज करतो आपण ऍज पर कॅरेक्टरिस्टिक कॅली हॅमिल्टन थेरम. तो जो रूल आहे, जी स्टेटमेंट आहे, ऍज पर द स्टेटमेंट ऑफ कॅली हॅमिल्टन थेरम, एव्हरी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सॅटिस्फाईज बाय मॅट्रिक्स इटसेल्फ. ओके, सो हिअर ए क्यूब मायनस S1 A स्क्वेअर प्लस S2A मायनस आय इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आपण जर सॉल्व्ह करतोय त्यावेळेस आपल्याला तिथं त्या व्हॅल्यू पुट केल्या तर डायरेक्टली आपल्याला 0 मिळतं, 0 मॅट्रिक्स मिळतोय. बरोबर आहे. मग आता याच्यावरनं हे इक्वेशन यूज करून आपण काय फाइंड करतोय? येस, वी आर टेकिंग दॅट ए इनवर्स. ए इनवर्स फाइंड आउट करतोय म्हणजे काय? ह्या दिलेल्या इक्वेशनला ए नी मल्टिप्लाय करतोय, ए इनवर्सनी मल्टिप्लाय करतोय किंवा ए नी डिवाइड करतोय. बरोबर आहे. सो हिअर आता ह्या इक्वेशनला आपण ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल ते सांगा. आता ह्याच इक्वेशनला हे इक्वेशन कसं? येस, ए स्क्वेअर मायनस S1A प्लस S2 yes I minus yes A inverse is equal to 0. yes, या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं आता कॅली हॅमिल्टन. A raised to 4 कसं फाइंड आउट करणार आपण? मल्टिप्लाय बाय ए. येस, ह्याच इक्वेशनला हे जे इक्वेशन आहे आपलं इथलं हे ए क्यूब, ह्याला आपण ए नी मल्टिप्लाय करायचं. मग त्याच्यावरून आपल्याला परत तिथं ए रेस टू 4 ची व्हॅल्यू मिळते. म्हणजे परत हे सगळ्या व्हॅल्यूज आपण राईट हँड साईडला टाकल्या तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते? ए रेस टू 4. ओके, हे समजलं प्रत्येकानं आता? ओके. मग आता मला एक काही क्वेश्चन्स विचारते. क्विज सगळ्यांनी अटेम्प्ट केली का? क्विज मी क्वेश्चन टाकला होता. क्विज प्रत्येकाने अटेम्प्ट केलाय? Yes, ma'am. प्रत्येकानं क्विज अटेम्प्ट करता आली प्रत्येकानं? एक दोघांना प्रॉब्लेम आला होता. काय प्रॉब्लेम होता तो? प्रॉब्लेम ऑप्शन सिलेक्ट होत नव्हते. बरं, परत नंतर आले का?
नाही मॅडम. बरं ठीक आहे. नाही. आणखी परत एकदा काय नाही मॅडम. ओके परत एकदा मी तोच क्विज परत एकदा तुम्हाला रिपीट करते आणि व्यवस्थित तुम्हाला टाकते की तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता असं. ठीक आहे. उद्या टाकून देईन मी आपल्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर टाकेन किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकेन. ती लिंक फक्त ओपन करा आणि तुम्हाला क्विज सॉल्व्ह करता येईल. म्हणजे या ऍक्च्युअली ते एमसीक्यूज आहेत. एमसीक्यूज आपण अटेम्प्ट करतोय. मग आपण रॉंग आहे की राईट आहे तिथं लगेच कळतं. सपोज तुम्ही एखादा ऑप्शन चूज केला, त्या ठिकाणी तुमचं करेक्ट असेल तर कॉंग्रॅच्युलेशन म्हणून येतं आणि जर रॉंग असेल तर ट्राय नेक्स्ट टाइम असं काहीतरी असेल तिथं ऑप्शन. ठीक आहे. मॅडम, हा बोला. आपण ए इज इक्वल टू लिहित असतो का नाही मॅट्रिक्स मध्ये, तर मग ए इज इक्वल टू न लिहिता ए इक्विव्हॅलेंट चिन्ह पण वापरतात ना? हो वापरतात. नो प्रॉब्लेम. हा वापरा किंवा हा वापरा चालतं. आपण ए इक्विव्हॅलेंट का करतोय, त्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय. बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सवर आपण ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय. मग त्या ठिकाणी तो मॅट्रिक्स थोडासा चेंज होत जातोय. म्हणजे इक्विव्हॅलेंट टू दॅट मॅट्रिक्स ए. दॅट्स वाय वी आर युझिंग दॅट इक्वल टू. यू कॅन यूज दॅट इक्विव्हॅलेंट. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ॲबसेंट कोण आहे आता? रोल नंबर 13 आहेत का? 20 नाही, 19 आहेत. सौरभ, सौरभ इज देयर? Roll number 46 is there. 56, 57. ठीक आहे. आता या चॅप्टर मध्ये कोणाला काही अडचण आहे का? कोणता पार्ट समजला नाही वगैरे असं? येस प्लीज. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. Roll number 24, are you there? Pooja Ingre. येस मॅम. 26 is there. 25 and 28, Mayuri Janrao. आणि रोल नंबर 28, कृषाली कवडे. आहेत का? क्लासमध्ये आहेत का? येस मॅम. हा तुम्ही तो फॉर्म सबमिट करा की प्लीज. त्या इन्स्टिट्यूशन लेवलचा आपला फीडबॅक फॉर्म सबमिट केलात का? वृषाली, मयुरी. केले कम्प्लीट? नो मॅम. कम्प्लीट करून द्या ना. तुम्हाला किती दिवस झालं सांगते मी, कंटिन्यू सांगायला लागले. बाकीच्यांनी सगळ्यांनी कम्प्लीट केलेलं आहे. तुमच्या दोघांसाठी मला तो सबमिट करायचे राहिले सगळे फॉर्म्स. आणि स्कॉलरशिप फॉर्म प्लीज कम्प्लीट करून घ्या. कम्प्लीट म्हणजे जस्ट सबमिट करायचे नाही आहेत. व्यवस्थित भरून घ्या आणि कॉलेजमध्ये येऊन दाखवा ते. हो झाला मॅडम तो. हां, तसं हे करू नका, म्हणजे डायरेक्टली सबमिट करू नका. स्कॉलरशिप फॉर्मची डेट किती आहे एक्झॅक्टली? डेट एक्झॅक्ट एक सांगतो तुम्हाला. आपण का लवकर भरून घेतोय. नंतर तुमच्या ते कसं ऑफलाईन क्लासेस सुरू झाले तर त्यावेळेस तुम्हाला लोड यायला नको आहे तुम्ही, आणि त्यावेळेस सगळेजण भरतात, त्यामुळे साईटला प्रॉब्लेम यायला नको आणि तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये राहू नये म्हणून हे सगळं आपलं लवकर भरून घेतोय आपण. तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको आहे कोणत्याही गोष्टीचा म्हणून. हां, फॉर्म
काय म्हणताय? फॉर्म भरला, हॉस्टेल राहिले. हा, ते हॉस्टेलचं फॉर्म कसं, भरला आहे, पण हॉस्टेल डिटेल्स राहिले. हॉस्टेल डिटेल्स 85% फॉर्म भरायचा ना हा येस 85% फॉर्म भरायचे. हॉस्टेल डिटेल्स आपल्याकडे नाही येत अजून, त्यामुळे हॉस्टेल डिटेल्स जिथपर्यंत आहे तिथपर्यंत फॉर्म ठेवा कम्प्लीट करून. ठीक आहे. आणि मॅम मी त्याच्यानंतर कोणतं % फॉर्म भरायचं झाल्यानंतर त्याची PDF सेंड करायची ना? PDF सेंड पण करू नका, फक्त सांगा माझं 85% झालेलं आहे. आणि नंतर मग मी ज्यावेळेस सांगेन किंवा कॉलेजकडनं काही आपल्याला इन्स्ट्रक्शन्स आले हॉस्टेलचे, तर त्यावेळेस आपण भरून टाकूयात. किंवा मग सपोज त्यांनी सांगितलं की तुम्ही डे स्कॉलर्समध्ये फॉर्म भरू शकताय, तर डे स्कॉलरमध्ये आपण फॉर्म भरून घेऊयात. ओके मॅम. जसे इन्स्ट्रक्शन्स मिळतील आपल्याला ऑफिसकडनं, तर त्या वेमध्ये आपण फॉर्म कम्प्लीट करून घेऊयात. पण प्रत्येकाने आपले हा जे लोकॅलिटी, जे ऐकून घ्या, जे लोकॅलिटी त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाहीये. लोकॅलिटी स्टुडंट जे आहेत त्यांनी फॉर्म कम्प्लीट करायचा आहे, त्यांना कसलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि पण जे हॉस्टेलेट आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणजे हॉस्टेलमध्ये राहताय, मग त्याचं काही तुमच्याकडे रिसिट आहे काही नाहीये, त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येतो. म्हणून मग तो फॉर्म आपल्याला तिथपर्यंत 85% पर्यंतच कम्प्लीट करायचा आहे. लोकॅलिटी स्टुडंट फॉर्म कम्प्लीट करा